मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज आपण गावातल्या एका शाळेत दिलेलो एक भयंकर अनुभव बघणार असो. पण त्याआधी जर कोणी यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असात तर त्यांनी या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. ह्यो जो अनुभव असा तो आपल्याक रुचा गांधी यांनी आपल्यासाठी पाठवलेलो असा. चला तर मग बघूया तो अनुभव काय असा. माझी नुकतीच पुण्यासून गावातल्या एका शाळेत बदली झाली होती. त्यामुळे माका पुण्यातला सगळा घरदार आणि माझ्या घरच्यांका सोडून एकट्याकच गावाक रावाक येऊचा लागणार होता. पण माझं सुद्धा नाईलाजच होतो. मग मी त्या गावाक येऊक रवाना झालोय आणि त्या गावात येऊन पोचलोय. ताजा गाव होता आणि त्या गावातली माणसं होती ती खूप सुंदर होती. त्यांनी काही दिवसातच माका आपलासा करून टाकल्याने होता. त्या गावातली माणसं खूप प्रेमळ होती. त्या गाव छोटा होता पण खूप मस्त होता. मी नुकतोच त्या सरकारी शाळेत रुजू झालो होतोय. ती जी शाळा होती ती सुद्धा मस्त होती, मोठी सुद्धा होती. 2 मजली इमारत होती आणि त्या शाळेच्या समोर मोठा पटांगण होता आणि त्या पटांगणाकत लागून एक मोठा चिंचेचा झाड होता. शाळेच्या समोरच एक मोठी घंटा होती आणि मागे पिऊच्या पाण्याची टाकी. म्हणजे थोडक्यात सांगूचा तर त्या शाळेत काहीच कमी नाही होती. सगळा काही टापटीप होता. मुलांची सुद्धा चांगली सोय केलेली होती. शाळेच्या एका बाजूक 15-16 नळ होते आणि पाण्याची सुद्धा कमतरता नाही होती. तरी वरच्या मजल्यावर 5-6 रूम होते आणि त्यातली एक रूम शिक्षकांसाठी ठेवलेली होती. आणि दुसऱ्या मजल्यावर जाताना वाटेत एक मोठो आरसो गावायचो. तो आरसो तर माका खूपच आवडलो होतो. मी याआधी कधी आरशासमोर तसं उभं राहत नाही होतंय. पण तो जो आरसो होतो तो खूप मोठो होतो आणि वाटेतच गावायचो. त्यामुळे मी न चुकता त्या आरशात बघून जायचंय. त्या आरशाकडसून वरती गेल्यानंतर 2 खोली लागायचे. अशा सुंदर आणि प्रशस्त शाळेत माझी भरती झाली होती. पण एक विचित्र गोष्ट अशी होती, एवढी मोठी शाळा असून सुद्धा त्या शाळेत 2च शिक्षक होते आणि जे मुख्याध्यापक बाई होते ते घरासूनच कामकाज सांभाळायचे. या जरा माका विचित्रच वाटत होता. गावातली शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा खूप कमी होती. जेमतेम 30-40 पोरं असतील. पण आम्ही त्या शाळेत 2च शिक्षक असल्यामुळे आमच्यावर शिकवचो खूप ताण यायचो. तेव्हा मी मराठी, भूगोल आणि इतिहास हे विषय शिकवायचोय. पहिले दिवस खूप छान गेले. त्या गावचं वातावरण सुद्धा खूप मस्त होता. म्हणजे माका पुण्यासून येऊन पश्चाताप झालो नाही होतो असा म्हणा काय हरकत नाही. उलट पुण्यापेक्षा ही जी शाळा होती ती कितीतरी पटीन चांगली होती आणि विद्यार्थी सुद्धा खूप हुशार होते. त्यांना नीट समजावून सांगितला तर त्यांना लगेच कळायचा. त्यामुळे शिक्षक सुद्धा खूप मजा यायची आणि शिक्षक म्हणून खूप समाधान सुद्धा वाटायचा. आता तरी माका शिक्षक म्हणून त्या शाळेत नेमणूक केल्यानंतर 1 आठवडा होईतिलो होतो. पण माका एक सतत गोष्ट खटकायची. ती म्हणजे एवढी मोठी शाळा आणि त्या शाळेच्या समोर भला मोठा पटांगण आणि गावात एवढी मुलं असत आणि त्यांचा वाढता वया. मग एवढा सगळा असून सुद्धा संध्याकाळी 5 नंतर त्या मैदानात कोणच खेळा घेत नसायचा आणि लहान मुलं म्हटली की त्यांना खेळाक सुद्धा खूप आवडता. मग ती मुलं एवढा मैदान सोडून दुसरीकडे कशाक खेळतात. पण मी काय तेव्हा जास्त विचार करूक नाही. मी तो विषय सोडून दिलाय. मग काही दिवसांनी गावातली 4-5 माणसं माझी विचारपूस करूसाठी माझ्या घराकडे इले. ते विचारत होते, काय हो मास्तरांनो, तुम्ही नीट रुळलास ना? शाळा बिळा बरोबर हा ना? तुमका काय जरी वाटत असा तर आमका निसंकोचपणे सांगा. तुमका कसलीच कमी पडाक आम्ही देवचव नाही. तुम्ही फक्त आमच्या पोरांका नीट शिकवा, मग झाला. त्यावेळी मी त्यांना म्हणालोय, होय तुम्ही काय काळजी करू नको. तुमच्या पोरांका आम्ही नीट शिकवतलंय आणि शाळा सुद्धा तुमची मस्त असा, तसं कायच त्रास नाही. मग त्यावर ते म्हणाले, तसा काय असत तर हक्कान सांगा. तेवढ्यात जाता जाता एक गावकरी माका म्हणालो, मास्तरांनो तुम्ही शिकवा आमच्या पोरांका, पण एक लक्षात ठेवा, संध्याकाळी 5 नंतर त्या शाळेत थांबा नको. 5च्या आधी शाळा बंद करून तुम्ही निघान जावा, कारण त्या शाळेत आत्म्यांचा वास असा. त्या गावकऱ्यांची ती वाक्य ऐकान मी जोरजोरात हसाकत लागलोय आणि त्यांना म्हणालोय, असं काय नसता हो. तसे गावकरी म्हणाले, असे सगळेच म्हणतात, पण आम्ही तुमका सांगूचं काम केलं. चला आम्ही येतो असं म्हणान ते गावकरी त्यानं निघून गेले. एकतर मी शिक्षक होतोय आणि शिक्षकाच्या नात्यान असल्या गोष्टींवर विश्वास ठेवचो ना या माका माहिती होता आणि माका स्वतःक सुद्धा असल्या गोष्टी पटत नाही होते. भूता खेता हे सगळे गोष्टी अंधश्रद्धा असत ह्या तत्वावर मी ठाम होतोय.
तरी पहिलो एखादो महिनो खूप चांगलो गेलो, माका काय त्रास झालो नाही. आणि आता बघता बघता विद्यार्थ्यांचे परीक्षा सुद्धा जवळ इले होते. मग आम्ही प्रश्नपत्रिका वगैरे काढलो आणि विद्यार्थ्यांचे परीक्षा घेऊन टाकलो आणि विद्यार्थ्यांका मोकळे केलो. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांका सुट्टी पडायची, पण आमका मात्र शाळेतच बसान पेपर तपासूचं काम असायचा. त्यामुळे आम्ही दोघवले शिक्षक शाळेतच पेपर तपासत बसलो होतो. सगळी मुलं घरात गेली होती. आता फक्त त्या शाळेत आम्ही दोघा शिक्षक उरलो होतो आणि ताजा पेपर तपासूचं काम होता त्या लवकरात लवकर पूर्ण करून आमच्या मुख्याध्यापकांकडे देऊचा होता. तसं त्यांचा आदेशच होतो. त्यामुळे आमका पटापट पेपर तपासून त्यांच्या स्वाधीन करूचे होते. 4 वाजता आमची शाळा सुटायची. संध्याकाळी 4:30च्या दरम्यान माझ्यासोबत दुसरे सर होते. त्यांचं नाव होतं वाघ सर. ते म्हणाले, सर मी येते आता आणि तुम्ही उचला, खूप उशीर झालो. संध्याकाळी 5 नंतर थांबायचं नसता, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत इलास तर बरा होईत. आपण दोघांनी शाळा बंद करूया आणि जाऊया आणि बाकीचं काम उद्या करूया. पण माझे बरेचसे पेपर तपासूचे रवले होते. उद्याच्या दिवसात त्या काय काम पूर्ण होणार नाही होता आणि मी खूप हट्टी होतो. त्यामुळे मी त्यांना म्हणालोय, तुम्ही व्हा पुढे, मी लगेच 10-15 मिनिटात उरलेलं काम पूर्ण करतोय आणि शाळा बंद करून घरात येतोय. तसे वाघ सर म्हणाले, ठीक आहे, पण 5च्या आधी शाळेतून बाहेर पडा. असं म्हणान ते आपल्या घरात जाऊक निघाले. माका आता असं प्रश्न पडलो की गावातली ती माणसा आणि हे वाघ सर सगळेच जण एवढे कित्या घाबरतात. 5 नंतर काय होतला होय, कोणतरी यांका घाबरलेला असतला. त्यामुळेच पूर्ण गाव 5 नंतर हे शाळेत येऊ कोण बघत नाही. पण मी आपलो पहिल्या मजल्यावर एकटोच मुलांचे पेपर तपासत बसलो होतोय. मी पेपर तपासूक एवढं दंग झालं होतं की माका वेळेचा भानच रवला नाही. अचानक माझ्या डोक्यावरचं पॅन फिराक लागलो आणि बघता बघता माझ्या टेबलावरचे सगळे पेपर खाली उडान गेले आणि त्याच्यातलो एक पेपर खिडकीतून खालीच गेलो. पण माका आता असं प्रश्न पडलो, मी तर काय फॅन लावलंय नाही, मग अचानक फॅन कसं चालू झालो. मग मी असं विचार करूक लागलोय, कदाचित बटन वगैरे सैल झाला असात, त्यामुळे चुकन तो फॅन लागलो असात. त्यामुळे मी त्याच्याकडे काही लक्ष दिलंय नाही. मग मी त्या फॅनचं बटन बंद केलंय आणि खिडकीतून खाली पडलेलो पेपर आणूक गेलंय. जेव्हा मी खाली गेलोय तेव्हा माका वेळेचो भान इलो. तरी संध्याकाळचे 7 वाजत इले होते. सगळीकडे अंधार पसरूक लागलो होतो. सूर्यसुद्धा पूर्ण मावळलो होतो. पेपर तपासता तपासता एवढा वेळ कधी झालो ता माका समजलाच नाही. मग मी ज्या ठिकाणी पेपर पडलो होतो त्या ठिकाणी गेलोय. तेव्हा माका खाली पेपर दिसलो. तो मी पेपर उचलूक खाली वाकलोय. तेवढ्यात अचानक शाळेतली घंटा जोर जोरात वाजक लागली. तसं मी पटकन तो पेपर उचललोय आणि शाळेच्या समोर येऊन बघितलंय तर शाळेच्या समोर कोणच नाही होता, मात्र ती घंटा हलत होती. माका तेव्हा चांगलोच घाम फुटलो होतो. मग माका वाटला की वाऱ्याबिऱ्यान घंटा हल्ली असात, त्यामुळेच वाजली असतली. पण आजूबाजूक तर अजिबात वाऱ्याचा पान नाही होता. पण तरीसुद्धा मी काय त्याच्याकडे लक्ष दिलंय नाही. मग मी परत पहिल्या मजल्यावर गेलोय. मी विचार करत होतोय की पटपट सगळे पेपर आवरतोय आणि शाळा बंद करून घरात जातोय. म्हणून मी पटकन माझ्या खोलीत गेलोय आणि जमिनीवर पसरलेले सगळे पेपर एकत्र केलंय आणि नीट लावलंय. तेवढ्यात माका बाजूच्या खोलीतून एक खुर्ची पडल्याचा आवाज इलो. मी चांगलोच दचकलोय. मग मी घाबरत घाबरत त्या खोलीच्या जवळ इलोय. खोलीच्या बाहेर येऊन बघतोय तर त्या खोलीत बाहेरून कडी लावलेली होती. जशी मी ती खोली उघडतोय तेवढ्यात माझ्या मागसून कोणतरी जोरात धावत गेला आणि धावता धावता घुंगुरांचा आवाज सुद्धा इलो होतो. आणि तो जो आवाज होतो तो माका स्पष्ट ऐकूक इलो होतो. माका चांगलोच घाम फुटलो होतो. या सगळा काय होता ताच काय माका समजत नाही होता. माझ्या काळजाचे ठोके वाढूक लागले होते, कारण माझ्या आजूबाजूक तर कोणच दिसत नाही होता. तरी सुद्धा माझं एक मन म्हणत होता की हे सगळे भास असत, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको. त्यामुळे मी धीर धरून होतोय. माझ्यात काय ती खोली उघडून बघूची अजिबात हिंमत नाही होती. म्हणून मी परत माझ्या खोलीत गेलोय. तेवढ्यात माझ्या डाव्या बाजूसून परत पैजणीचा आवाज इलो. मी लगेच त्या बाजूक बघितलंय, पण त्या बाजूक कोणच नाही होता. आता मात्र स्पष्ट झाला होता की हे सगळे भास नाहीत, ह्या खरा घडता. तसा माझा एक मन म्हणूक लागला की हो तोच व्यक्ती हा जो सगळ्या गाववाल्यांका भियोग बघता आणि तो आता सुद्धा माका भियवता. त्यामुळे आता ह्यो कोण आता माका बघूचाचा. म्हणून मग मी ठरवलंय ह्या सगळा कोण करता ता शोधूनच काढतलंय. मग मी त्या आवाजाच्या दिशेने जाऊक लागलोय. तो जो आवाज होतो तो माझ्या डाव्या बाजूच्या रूमतून येत होतो. मग मी हळूहळू त्या रूमच्या दिशेने जाऊक लागलोय. जसं मी एक एक पाऊल त्या रूमच्या जवळ जायत होतोय तसं त्या घुंगुरांचा आवाज मोठमोठ्याने येऊक लागलो होतो. तेवढ्यात जोरात कोणतरी किंचाळला
त्या आवाजान माझा काळीज एकदम धस्स झाला. तसं मी विचार करूक लागलोय, ह्या शाळेत तर खंयचोच विद्यार्थी नाया, मग किंचाळता कोणा. तेवढ्यात परत कोणतरी माझ्या मागसून धावत गेला आणि ताजा काय होता तर धावत धावत वरच्या मजल्यावर जायत होता. मग मी अजिबात वेळ न घालवता त्याच्या पाठसून धावाक लागलोय. वरती जाताना माझं लक्ष समोरच्या एका मोठ्या आरशाकडे गेलो. तेव्हा माका त्या आरशात जा काय दृश्य दिसला, त्या दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझ्या पाठीमागे एका भरतनाट्यमच्या वेशात एक मुलगी उभी होती. आणि ती साधी सुधी मुलगी नाही होती, ती खूप विचित्र आणि भयंकर मुलगी होती. तिचे डोळे लाल गुंद झाले होते आणि तिच्या शरीरातून रक्त येत होता. माझे डोळे पांढरेच पडले. मी म्हटलं, या असा कसा शक्य असा, म्हणून मी पटकन मागे वळून बघितलंय. पण जसं मी मागे बघतोय तर माझ्या मागे कोणच नाही होता. माका आता प्रश्न पडलो, मी आता जा काय बघितलंय त्या खरा होता की माका भास होतत. गावकऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टीमुळे माझं मन तसला काहीतरी विचार करता, त्यामुळेच माका हे भासवूक लागले असत. कारण असा काय होणार तर शक्यच नाही. मग मी म्हणालोय, जाऊन दे, आपण बघूया. वरच्या मजल्यावर कोणतरी धावत गेला, तो आता काही बाहेर जाऊ शकत नाही, ते का आता मी शोधूनच रवतलंय. म्हणून मग मी हळूहळू वरच्या मजल्यावर जाऊक लागलोय. जसं मी वरती गेलोय तसं तो घुंगुरांचा आवाज अजूनच मोठमोठ्याने येऊक लागलो. मग मी वरांड्यातले सगळे लाईटी चालू केलंय. मग माझ्या लक्षात इला की तो जो घुंगुरांचा आवाज तो शेवटच्या खोलीतून येत होतो. म्हणून मग मी हळूहळू त्या खोलीच्या दिशेने जाऊक लागलोय. जसं मी त्या खोलीच्या जवळ पोचतोय तसे अचानक वरांड्यातले सगळे लाईटी गेले. सगळीकडे किनाट काळोख पसरलो. पण मी धीर करून माझ्या मोबाईलची बॅटरी चालू केलंय आणि त्या खोलीच्या दिशेने गेलोय. आणि त्या खोलीच्या बाहेर जाऊन तर दार जोरजोरात वाजवूक लागलोय आणि म्हणालोय, कोण असा आहात, बाहेर येवा. माका समजला, तुम्ही आता हिना पळान जाऊ शकत नाही. मी आता तुमका रंग्यात पकडतलंय आणि संपूर्ण गाववाल्यांका दाखवून देतलंय की भूतभीत काय नसता. पण असून काय कसलोच प्रतिसाद माका ऐकू गेलो नाही. मग मी हळूवार था दार उघडलंय आणि त्या खोलीत शिरलंय. त्या खोलीत सगळीकडे किनाट काळोख पसरलो होतो, त्यामुळे माका काय नीटसा काय दिसत नाही होता. पण जसं मी त्या खोलीत शिरतोय तसं एक दुर्गंधीचो वास माझ्या नाकात शिरलो. तो वास इतको भयंकर होतो की असा वाटत होता की खयचो तरी मृतदेह कुसलेलो असा. त्या वासान अक्षरशः माका गुंगी येऊची बाकी रवली होती. मग मी लगेच माझ्या खिशातलं रुमाल काढलंय आणि नाकार धरलंय. मग मी ठरवलंय, आता ह्यो नक्की वास खंय नाही येता आता माका बघूकच होया. मग मी हळूहळू पावलं टाकत टाकत अजून आत गेलोय. तेवढ्यात परत शाळेच्या घंटा जोर जोरात वाजूक लागले. त्या आवाजान मी चांगलोच घाबरलोय. माझे हातपाय थरथर कापूक लागले आणि माका आजसून सुद्धा वाटूक लागला की हे नक्कीच काहीतरी विचित्र प्रकार असा. कारण जेव्हा मी त्या खोली शिरलोय तेव्हा माका जाणवला की हय कोणतरी असा आणि त्या माका लांबसून रागान बघता, पण ताजा काय आता माका दिसत नाही. तेव्हा माका त्या गावकऱ्यांचे शब्द आठवले की संध्याकाळनंतर त्या शाळेत थांबा नको, त्या आत्म्यांचो वास असा. म्हणून मग मी म्हटलंय, मरण दे, विषयाची परीक्षा नको, हय काहीतरी असायचा आणि मी फुकटचो गावायचंय. म्हणून मग मी थंय माघार घेतलंय. पण तेका खूपच वेळ झालो होतो, कारण माझे काय केले पाय हलाचं नाव घेतच नाही होते. मी खूप प्रयत्न करून बघितलंय पण माझे पाय काय हलत नाही होते. तेवढ्यात त्या खोलीतली लाईट आपणच चालू झाली आणि तेव्हा माका जा काय दृश्य दिसला त्या दृश्य बघून माझे डोळे चांगलेच पांढरे झाले. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी थरथर कापाकत लागलोय. माझं शरीर संपूर्ण घामान भिजला होता. माझं मन सांगत होता की पळ पळ थैना पळ, पण माझे पाय काय हलत नाही होते. कारण त्या खोलीच्या फॅन का एक मुलगीन गळपास लावून घेतलेलो होतो. तिच्या अंगावर मरणाचे घाव होते. पांढरे फकट डोळे, केस मोकळे सोडलेले आणि तिच्या पायात घुंगरू होते. आणि ती रागान माझ्याकडे बघत होती आणि जोर जोरात हसत होती. आणि बघता क्षणी तो जो पंख होतो तो गोल गोल फिराक लागलो आणि ती पंख्यात बांधलेली रशी आपणच तुटली आणि ती मुलगी सरळ खाली कोसळली. आणि बघता बघता माझे पाय सुटले. तसं मी पटकन अजिबात वेळ न घालवता त्याने पळाक घेतलंय. पण जसं मी वर्गाच्या बाहेर पडतोय तेवढ्यात त्या वर्गाचा दार आपणच बंद झाला. मी जोर जोरात त्या वर्गाच्या दारावर हात मारूक लागलोय, पण त्याचा कायच उपयोग झालो नाही. त्या दार पूर्ण बंद झाला होता. मी अक्षरशः जोर जोरात ओरडत होतोय, कोणतरी दार उघडा, मी आत अडकलोय. पण रात्रीच्या वेळेत त्या शाळेच्या आजूबाजू खैचोच गावकरी येत नसायचो, त्यामुळे हय कोण येणार तर शक्यच नाही होता. माका आता कळून चुकला की मी हय येऊन खूप मोठी चूक केलंय. पण सगळी वेळ निघून गेली होती.
मी अक्षरशः आतमध्ये मोठमोठ्यान रडत होतोय. त्या मुलीचा आता भयंकर रूप बघून माका हार्ट अटॅक येऊचो बाकी रवलो होतो. ती मुलगी मधीच हसायची, मधीच रडायची. ताजा काय होता तो खूप विचित्र होता. तेवढ्यात माका मागसून कोणतरी ओढल्यान. मी तेव्हा चांगलोच घाबरलोय. मी मोठमोठ्यान ओरडलोय, पण माझा आवाज काय कोणापर्यंत पोचलो नाही. आणि ती जी शाळा होती ती गावापासून बरीच लांब होती, त्यामुळे माका कोण वाचवकी येत असं काय माका वाटत नाही होता. मी आशा सोडून दिलं होतंय आणि मनातल्या मनात देवाचो धाव करत होतोय. माझं संपूर्ण शरीर घामान भिजला होता आणि बघता बघता कोणीतरी माझी मान जोरात आवळल्यान आणि त्या कळेबरोबर मी जोरजोरात हातपाय आपटूक लागलोय. पण काय केलंय त्यांनी काय माझं गळं सोडल्यान नाही. तो आवळतच चाललो होतो. माका समाजला आता माझा काय खरा नाही, मी मेलय. आणि बघता बघता मी बेशुद्धच पडलोय. दुसऱ्या दिवशी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी घरात होतोय आणि गावातली सगळी माणसं ते जमली होती आणि सगळेजण माझ्या आजूबाजूक बसले होते आणि त्यातले बरेचसे जण रडत होते. पण जेव्हा माका जाग येली तेव्हा माझ्या जीवात जिविलो, कारण माका 1% सुद्धा गॅरंटी नाही होती की मी जिवंत रावान. पण एवढ्या सगळ्या संकटातून मी कसं वाचलंय तर देवाकच माहिती. मग मी आजूबाजूच्यांका विचारूक लागलोय, काय हो, काय झाला, तुम्ही रडताच की त्या कास. पण मी एवढा सगळा बोललोय, पण त्यांका माझा आवाज पोचतच नाही होतो. ते नुसते जोर जोरात रडत होते. या सगळा काय घडता ताच काय माका समजत नाही होता. मग मी पटकन थैना उठलोय आणि सगळ्यांका सांगूक लागलोय, ओ काय झाला, मी अजून जिवंत असय, असे काय रडतास. तेवढ्यात माझं लक्ष मागे गेलो आणि जा काय मी दृश्य बघितलंय त्या दृश्य बघून माझे हातपाय पूर्ण थंड पडले, कारण माझ्या मागे माझा प्रेत झोपला होता. माझा आत्माच फक्त उठलो होतो. माझो विश्वासच बसत नाही होतो की मी मेलोय. गावकरी मात्र जोरजोरात रडत बोलत होते की या मास्तरांका आम्ही सांगितलेलं 5 नंतर त्या शाळेत थांबा नको, पण मास्तरांनी शेवटी आपल्या मनासारखाच केल्याने आणि भयंकर प्रकार घडलो. ह्या शहरी लोकांका ना किती सांगितला तरी त्यांचा विश्वास बसत नाही. आता त्याचं काय फायदो झालो, जीवानीशी जाऊचा लागला. मग त्याच रात्री त्यांनी माझ्या आईवडिलांका ते बोलवून घेतल्याने. माझ्या आईवडिलांका खूप पश्चाताप झालो होतो. त्यांनी माका हय पाठवून खूप मोठी चूक केलेली होती. आईची तर खूपच अवस्था वाईट झाली होती. मग त्याच रात्री काही गावकरी माझ्या वडिलांका सांगत होते की 2 वर्षापूर्वीची गोष्ट असा. ही जी आमची शाळा असा ती खूप प्रसिद्ध होती. कला, नाट्य आणि इतर खेळ खूप रंगायचे आणि या शाळेत लांब लांबसून मुलं स्पर्धेसाठी यायचे. पण एक दिवशी या शाळेत एक नवीन शिक्षकाची भरती झाली. तो सुद्धा शहरी भागातलाच होतो. तो खूप चांगलं शिकवायचो. पण काही दिवसांनी शाळेत एक सांस्कृतिक कार्यक्रम भरवण्यात आलो होतो. त्या कार्यक्रमात मुलामुलींनी सहभाग घेतलेला होतो आणि सगळी मुलं खूप आनंदी होती. तो जो कार्यक्रम होतो तो संध्याकाळी 6च्या दरम्यान संपलो. त्यामुळे सगळी मुलं आणि शिक्षक आपापल्या घराकडे गेली. पण त्यातली एक मीना नावाची मुलगी होती. तिचा काहीतरी काम होता, त्यामुळे ती शाळेतच थांबली. पण तो जो नवीन शिक्षक इलो होतो त्याने तिच्यावर वाईट नजर टाकल्यान आणि तो तिका जबरदस्ती खेचत शाळेच्या पहिल्या मजल्यावर घेऊन गेलो. मीना अक्षरशः आपले हातपाय जोरजोरात आपटूक लागली होती. पण ती शाळा गावापासून खूप लांब असल्यामुळे कोणाक तिचा आवाज ऐका किलो नाही. मग बघता बघता त्याने तिच्या तोंडाक रुमाल बांधल्यान आणि तिका दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेलो आणि तिच्यावर त्यांनी जबरदस्ती केल्यान आणि कोणाक संशय येऊ नये म्हणून तिका एका खोलीच्या पॅनाक लटकावून गळपास लावून घेतल्यान, कारण लोकांका वाटावा की तिने आत्महत्या केल्या नसावी. आणि त्याच रात्री तो शिक्षक गाव सोडून पसार झालो. गावच्या लोकांनी त्याका खूप शोधल्याने पण तो काय कोणाच्याच हाताक लागलो नाही. त्या दिवसापासून त्या मुलीचा आत्मा त्या शाळेत भटकता आणि संध्याकाळनंतर जो कोण ते थांबण्याचा प्रयत्न करता तिचं ती लक्ष वेधून घेता आणि तेका ती त्या दुसऱ्या मधल्याच्या खोलीत घेऊन जाता आणि तेचो ते नाश करता. आतापर्यंत जो कोण व्यक्ती संध्याकाळनंतर त्या खोलीत गेलो असा तो काय परत येऊ शकलो नाही. म्हणून आम्ही आमच्या मुलांका संध्याकाळनंतर त्या शाळेत थांबाक देत नाही, कारण तिचो आत्मा अजूनच थंय भटकता. त्या गावकऱ्यांची ती वाक्य ऐकान माका खूप वाईट वाटला. मी जोरजोरात रडूक लागलोय, कारण माका माझो हट्टीपणाच खूप नडलो होतो. गावकऱ्यांनी माका सांगितल्याने होता, पण मीच त्यांच्यावर विश्वास ठेवक नाही. मी मेलं यावर माझा विश्वासच बसत नाही होतो. आता बघता बघता माझ्या चितेक अग्निदेवचो वेळ इलो होतो. मी सगळ्यांका ओरडून ओरडून सांगत होतोय की मी अजून जिवंत असय, माका जाळू नको. पण लोकांका काय मी दिसत नाही होतंय. मग त्यानंतर मी परत त्या शाळेत येऊन पोचलोय. जेव्हा मी शाळेत इलोय तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या शाळेत वाघ सर बसले होते
आणि ते माझ्याकडे बघून जोर जोरात हसत होते आणि माका विचारत होते, काय रे तू इलस? मी तुका सांगितलं होतंय ना, हय थांबा नको, माझ्यासोबत चल म्हणून, पण तू का ऐकलंच नाही. असा म्हणान ते मोठमोठ्यान हसाक लागले. तेव्हा माका समजला की मी गेले 6 दिवस एका आत्म्यासोबतच राहत होतोय. बापरे, याचा सगळा काय होता ता अविस्मरणीय होता. मी आता कायमचो आत्मा बनून त्या शाळेत राहिलं होतंय आणि अजून मी खूप रडतय. आणि जर कोण्या शाळेत नवीन शिक्षक इलो तर तेका मी सांगतय की या शाळेत संध्याकाळनंतर थांबा नको. पण ही जी सगळी घटना घडली यात माझी काय चूक होती याच काय माका माहिती नाही होता. पण माझो आत्मा मात्र त्या शाळेत अडकान बसलो होतो. माका काय ती शाळा सोडून जाऊक मार्ग गावत नाही होतो. शाळेत जा काय घडता ता मी फक्त बघत होतोय आणि त्या व्यतिरिक्त मी अजून कायच करूक शकत नाही होतंय. आता मी ह्या शाळेतून कधी बाहेर पडान आणि माका कधी मुक्ती भेटात ह्या फक्त देवाकच माहिती. मंडळ आज पुरता एवढाच. ही जी गोष्ट असा ती पूर्णपणे काल्पनिक असा, पण तरीसुद्धा तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको, कारण या चॅनलवर असेच आगळेवेगळे भूताच्या गोष्टी येतच असतात. चला तर मग लवकरच भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.